महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं महाबळेश्वर इथं 3 दिवसाचा पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला। महाबळेश्वर इथल्या आराम चौक या ठिकाणावरून मुख्य बाजारपेठेतून शोभायात्रा देखील काढण्यात आली। यावेळी मंत्री शंभूराज देसाईंसह त्यांचा परिवार देखील सहभागी झाला होता। कुटुंब तुम्ही आज उपस्थित आहे आणि खूप चांगला माहोल आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। नाही, मी आवर्जून माझ्या सगळ्या परिवाराला आजच्या कार्यक्रमासाठी आग्रहानं बोलवलं, कारण ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपण एवढं चांगलं महोत्सव करू शकतो हे आपल्याला देशातल्या पर्यटकांना दाखवायचं आहे। आणि स्वतः परिवारातले जर लोक सगळे सहभागी झाले तर इतर सुद्धा लोक सगळे सहभागी उत्साहानं होतात आणि म्हणून आपल्या घरापासून त्याची सुरुवात करायची असती आणि म्हणून माझ्या सगळ्या परिवाराला बरोबर घेऊन आम्ही या शोभायात्रेमध्ये सहभागी होतोय। त्यांच्या आई या ठिकाणी आहेत। खरं तर पर्यटनाचं खूप चांगलं काम शंभूराज देसाई यांनी केलेलं आहे। खूप आपला ह्या भागातला जो पश्चिमेचा भाग आहे तो विकास झाला आहे। तुम्ही काय थोडक्यात सांगाल? मी थोडक्यात एवढंच सांगते, परमेश्वराने त्याच्या हातनं असे खूप कार्य करून घ्यावे, माझे आशीर्वाद। थँक्यू। ताई थोडक्यात पर्यटन महोत्सवाचा आज जो माहोल आहे तो आज खूप चांगल्या स्वरूपाचा आहे आणि तुम्ही काय थोडक्यात सांगाल? शुभेच्छा। तर याच्यापेक्षा अधिक चांगला पुढच्या वर्षी करू। मोठ्या प्रमाणात गर्दी होती। शुभेच्छा आणि याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम पुढच्या वर्षी हो हेच आमची इच्छा आहे। साहेबांच्या हातून हे सगळं आणखीन घडावं हेच इच्छा आहे। कॅमेरामन सुशांत सह संतोष नलवडे, TV9 मराठी, महाबळेश्वर, सातारा।